जगण्यासाठी सुंदर विचार. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसत असते. दुःखाची ही अजब तऱ्हा आहे, त्याला सहन करणारीच लोक जास्त आवडतात. अपमान सहन करून वेगळं होणं, नातं तोडणं हे काम तर कोणीही करू शकतं, पण सहन करूनही नातं जोडून ठेवणं यासाठी खूप मोठे मन असावं लागतं, जे प्रत्येकाकडे नसतं. समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथे वेळ घालवायचा नाही. जेव्हा आपण समोरच्याला सोन्याच्या तराजूत मांडून सुद्धा तो आपल्याला शून्याच्या रांगेत पाहत असेल ना, तेव्हा आपली किंमत आपण ठरवायची असते, समोरच्याने नाही. आपल्याला आपल्या प्रिय माणसाची खरी किंमत कळायची असेल तर थोडे दिवस त्या व्यक्तीपासून दूर राहा. न पाहता, न मोबाईलवर बोलता, बघू किती दिवस राहतात. कितीही रुसवे फुगवे असू द्या, पण कधी कधी माफी मागा आणि कधीतरी माफ पण करा, कारण तो माणूस नसल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आहे तोपर्यंत विथ यू म्हणा, आयुष्य सुंदर होऊन जाईल. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्माला येत असते. माणसाने कितीही प्रयत्न केला की आपण कुणाला काही त्रास न देता सरळ मार्गी जायचं, तरीही त्याच्या आयुष्यातल्या आजूबाजूच्या सावल्या त्याला सहसा त्या मार्गावरून चालू देतील असं होत नाही. माणसाने कितीही प्रयत्न केला की आजच्या काळात प्रामाणिकपणाची किंमत शून्य आहे. स्त्री म्हणून जगताना खूप काही करावे लागते. आयुष्य तिचे असते, पण दुसऱ्यासाठी जगावे लागते. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजेच जिंकणं असतं. पैसा कमवणे हे जितकं महत्वाचं आहे, त्याहून कितीतरी अधिक महत्वाचं आहे ते माणसं जोडणे. मग ती माणसं घरातली असो किंवा घराबाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरं शहाणपण आहे. जर भविष्यात राजासारखं जगायचं असेल तर आज गुलामासारखं काम करण्याची तयारी ठेवा. जीवन कोणासाठी कधी थांबत नाही, म्हणून कोणासाठी कधीच थांबू नका. तुम्ही जे मिळवतात त्यात आनंद नाही, तुम्ही जे देता त्यातच खरा आनंद असतो. आनंद पेरणाऱ्या माणसाला आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरतात. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट ती म्हणजे कष्ट. सुख वेचत चला, दुःख सहन करत चला, अश्रू पुसत चला, इतरांना हसवत चला. आयुष्य काय दोन डाव आहे, हसा आणि हसवत चला, हेच आयुष्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.